देवळीकरांचा कौल व अश्विनी शिरपूरकर यांची मुलाखत। रावबाईनंतर प्रथमच महिला उमेदवार मैदानात। राष्ट्रीय समाज पक्षाच्या अधिकृत लोकप्रिय उमेदवार अश्विनी गोविंद शिरपूरकर यांना विजयाचा विश्वास। देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। तसेच महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवाराला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अश्विनी गोविंद शिरपूरकर या रावबाईनंतर प्रथमच महिला उमेदवार म्हणून लढत देत आहे आणि ज्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। कारण या विधानसभा क्षेत्रामध्ये सहानुभूतीची लाट पाहावयास मिळतात। कारण या क्षेत्रामध्ये 25 वर्षांपासून काँग्रेसचे आमदार आहे, परंतु महिलेला या विधानसभा क्षेत्रात संधी न मिळाल्यामुळे बऱ्याच महिला भगिनी शिरपूरकर ताईंच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहे। त्यामुळे यावेळेस अश्विनीताईंचा विजय हा निश्चित मानला जातो आहे। देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडेल अशी नागरिकांनी आशा केली आहे। ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार सह अमोल ठाकरे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी। स्वागत आहे। सध्या उभा आहे देवळी पुलगाव मतदारसंघातील देवळी इथल्या काही मतदारांचं आपण मत जाणून घेऊ। तुमचं सर कोण कोणाकडे आहे? तुम्हाला भावी आमदार म्हणून कोणाला बघायचं? आम्हाला असं वाटते सर की अश्विनीताई शिरपूरकर ह्या यावं, कारण वारंवार आपण पाहतो की पुरुषांनाच प्राधान्य मिळतं, पण महिलांना जर प्राधान्य जर मिळालं तर महिलांना आम्हाला हक्कानं म्हणता येईल हिम्मत आहे मर्दा तो क्या करेगा खुदा। कारण एक बाई जे करू शकते ते पुरुष करू शकत नाही। नेहमीच वांग्याची भाजी डाळभाजी करण्यापेक्षा काहीतरी हटके पाहिजे आम्हाला। आणि अश्विनीताईचं असं नेतृत्व जबरदस्त आहे की जवळपास देवळीमध्ये असो की या आसपासच्या एरियामध्ये महिलांचं पूर्ण कल अश्विनीताई शिरपूरकरकडे आहे। आणि मला असं वाटते मनापासून फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट, कसं इन द मॉर्निंग एव्हरी एज्युकेटेड पर्सन वेट्स फॉर द, म्हणजे ज्या गोष्टीची ते वाट पाहतात ना, एक नवीन आशेचा किरण असला पाहिजे। उषा काल होता काळ रात्र झाली, पण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे। आणि गीतेमध्ये सुद्धा म्हटलं आहे की परिवर्तन सृष्टीचा नियम आहे। धरोवाच भगवन परिशाणम भक्तिरी व्यभिचारिणी प्रारब्धम पूज्य मानसम कथम भवती प्रभू। म्हणजे याचा अर्थ असा की नेहमी सत्तेवर असणाऱ्या पुरुषांपेक्षा आम्हाला अश्विनीताई जर आल्या, हे आमची मनापासून इच्छा आहे। अश्विनीताई शिरपूरकर येणार हाच कल आम्हाला देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येतो। थँक्यू। देवळी मतदारसंघामध्ये कल वाटत आहे की यावेळेस महिलांना चान्स द्या। लाईव्ह चॅनलसाठी तुषार रेड्डीवार, अमोल ठाकरेचा पुरकर यांनाच माझं बहुमताने मला असं वाटतं की त्याच आमदार व्हायला पाहिजे। का बरं आमदार व्हायला पाहिजे? कारण की आपण याच्यातल्या बघत आहोत, बेरोजगारी खूप वाढलेली आहे, महिलांच्या काही प्रश्न आहे ते सुटायला पाहिजे। त्यासाठी मी महिलांकडूनच समजा मला असं वाटतं की अश्विनीताई ह्याच मला आमदार झालेल्या व्हायला पाहिजे असं माझं मत आहे। अजून काही महिला इथे आहेत, त्यांना पण त्यांच्याकडनं पण आपण काही मत देऊ। तुम्हाला काय वाटतं ताई? मला तर अश्विनीताई शिरपूरकरांनाच निवडून आणायचं आहे आणि मग तसं म्हणजे निवडणुकीमध्ये आमदार पदावर पाहायचं आहे। कारण की युवा आहे जे आपल्या देवळी तालुक्यातील आज 1 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत मुलगा झालेला आहे, तरी पण 25 वर्षापर्यंत मुलगा झाला आहे पण बेरोजगारीच आहे। कारण की जे बेरोजगारी मुलगा आहे तर 25 वर्षाच्या त्याच्या म्हणजे वडिलाला आणि महिलांना आणि जे म्हणजे आई वडिलांना असं वाटते की आज माझ्या मुलाला काहीतरी रोजगार हवा। कारण आणि महिला जे आहे पूर्ण जे एकच 2च गोष्टीवर महिला आहे की त्या महिला फक्त एक कापूस वेचायला जात आहे आणि निंदायला जातात, परंतु पूर्ण महिला देवळी तालुक्यातल्या खालीच आहे आणि जे रोजगार आहे ते पूर्ण खालीच आहे। मला असं वाटते की अश्विनीताई शिरपूरकरांनाच विजय झाला पाहिजे असं माझं मत आहे। महाविकास आघाडी काय केलं त्यांनी विशेष तुम्हाला आवडलं? देवळी तालुक्यातले पूर्ण कामं विधानसभेमध्ये रणजितदादाच्या काळामध्ये पूर्ण झालेले आहे। MIDCचा विकास बघा, सर्व गोष्टी, त्यामुळे रोजगारांना संधी निर्माण झाली, म्हणून आमच्यासाठी महाविकास आघाडी रणजितदादा थांबतो। भावी मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघतात? माननीय श्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे। तुमची काय प्रतिक्रिया? मी सध्या आहे अश्विनी गोविंद शिरपूरकर मॅडम, जे अधिकृत लोकप्रिय उमेदवार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे, त्यांच्याकडनं आपण त्यांचे काही मतं जाणून घेऊ। मॅडम मला काय वाटतं? मला या इलेक्शनबद्दल बोलायचं। या इलेक्शनबद्दल तुम्हाला काय वाटतं? या इलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर आता आपण बघू शकता की मोठे धनाढ्य आणि बलाढ्य जे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्यासमोर एक महिला उभी आहे आणि माझे कार्यकर्ते म्हणतात आहे की ताई, लोक असे म्हणतात आहे की या धनाढ्य आणि बलाढ्य लोकांसमोर एक महिला आहे, ती स्त्री मैदानात उतरली आहे आणि ती लढेल आणि लढून जिंकेल। कुठेही आपले पाय मागे ओढणार नाही किंवा या कार्यकर्त्यांची किंवा माझ्या या मनावाने जोडलेल्या जनतेची हिरमोड होऊ देणार नाही। तुम्हाला आपल्या लोकांना आवाहन करताना तुम्हाला काय सांगायचं? मतदारांना आवाहन करताना
माझ्या मतदारांना आव्हान करताना मी एवढं सांगेल की आता ही निवडणूक म्हटलं तर एक लोकशाहीचा मोठा उत्सव असतो. त्यामुळे जनतेने कुठेही गुरफटून न जाता किंवा कोणाच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य तो उमेदवार निवडून आपला या देवळी पुलगाव विधानसभेचा विकास कसा होईल याचकडे बघून येणारं जे मतदान आहे त्यामुळे ते मतदान लक्षात ठेवूनच आपल्या या जनतेचा विकास, जेणेकरून आपल्या या शेतमालाला, आपल्या या माझी गोरगरीब मायबाप जनता जी आहे किंवा माझा हा शेतकरी जो बाप आहे याच्या शेतमालाला भाव कसा मिळेल, माझ्या या लाडक्या भावाच्या हाताला काम कसं मिळेल आणि माझी लाडकी बहीण जी आहे ती जी वनवन भटकते आहे कामासाठी, तिच्या हाताला काम कसं मिळेल आणि माझ्या या महिला सुरक्षित कसं राहील याच अनुषंगाने कोण आपला परफेक्ट उमेदवार आहे त्याच कॅन्डिडेटला समजून थोडं वोट करावं, म्हणजे मतदान त्या उमेदवाराकडे झुकतं माप घ्यावं. ह्या होत्या अश्विनी गोविंद शिरपूरकर, ज्या महिला प्रतिनिधी आहेत या मतदारसंघातून. लाईव्ह चॅनल तुषार रेड्डी व कॅमेरामन अमोल ठाकरे. एक मतदान नाही आम्हाला 95 तर 1 रुपया दिला नाही आजपर्यंत आणि मी 95 कर्मचारी होते. तेवढं मी आमदार खासदाराच्या सभेच्या ड्युट्या केलेल्या 15 साठेपासून तर मी शरद पवारपर्यंत साखर कारखाना उद्घाटन वेळा बेल्याच्या ड्युट्या केल्या आणि मला समजायला का मोबदला त्याचा दिलाच नाही आणि रोजंदारी कामगाराच्या पगारामध्ये समजायला मला भागवलं. त्यांनी काही कमी अन्याय केला का? त्या कारणाचं आता आपल्याला BJPचं मतदान दिलं तर त्याला पण यांना तरी द्यावं तर काय करावं. 95 तारखे असे काही लोक त्यांनी असे धिंगाणा करून टाकला या देशाचा काहीच का. हे म्हणा तिकडे जाऊ या नोकर भरत नाही, काही भरत नाही, काही नाही, काही कोणाला काम म्हणावं याविषयी आपल्याला सांगता येत नाही. मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघता? भावी मुख्यमंत्री म्हणून समजा एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे. बरा माणूस आहे, सुद्धा दिलेल्या कास्तकार. काही काकू आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. काकू, तुम्हाला काय वाटतं भावी आमदार म्हणून कोण? बोला बोला तुम्ही. नाही आवडत. का नाही आवडत? आम्हाला लाडकी बहिणीचं दिलं पण लाडकी बहीण दिले पण इकडे खूप महागाई वाढवला, भाव नाही आहे कास्तकाराला, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, मजुऱ्या वाढवलेल्या, ते महागाई वाढली. लाडकी बहिणीचे 1500 रुपये देऊन आम्हाला भीक देणं आहे, भीक देणे म्हणजे आम्हाला लाजीम करते. बाकी काहीच नाही. तुमचं वोट कोणाला राहील? तुमचं मतदान कोणाला? आम्ही तर असं करून सांगू नाही शकत, पण आमचं मत तसं आम्ही मोदीला नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.